श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांच्या आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. मैत्रिणींनो, चांदीचे बेलपत्र घरात ठेवल्याने अनेक फायदे मिळू शकतात. महादेवाच्या शिवशंभूच्या पूजेमध्ये त्या पानाचे विशेष महत्त्व असून पूजा करताना भक्तिभावाने अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की या कारणास्तव शिवपूजेच्या वेळी आम्ही नक्कीच बेलपत्र अर्पण करतो आणि इतर सामग्रीसह पूजाही करतो. शिवपुराण म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार चांदीचे बेलपत्र घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला घरी बेलाचे पान अर्पण करता येत नसेल तर ती शिवलिंगाजवळ ठेवून पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. तुम्ही जर देशात राहत असाल किंवा प्रदेशात राहत असाल तर तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी हे चांदीचे बेलपत्र ठेवू शकता. असे मानले जाते की यामुळे तुमच्या जीवनात अनेक फायदे होतात आणि तुमच्या घरातील सुख समृद्धी कायम राहते. चला तर मग जाणून घेऊयात शिवपुराणानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे बेलपत्र घरात ठेवण्याचे फायदे काय. मैत्रिणींनो, तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे. तर चांदीचे बेलपत्र नशीब आणि समृद्धी आकर्षित करते. चांदी ही चंद्राची धातू मानली जाते आणि ती घरात ठेवल्याने मानसिक शांती राहते. घरात मन शांती राहते. घरात प्रत्येक गोष्टीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चंद्र मजबूत होण्यास मदत होते. घरामध्ये योग्य ठिकाणी हे बेलपत्र ठेवल्यास ते नशीब आणि समृद्धी आकर्षित करते. भगवान शिवशंकराच्या कपाळावर चंद्र विराजमान असल्यामुळे चंद्र बलवान होतो, तेव्हा त्याला भगवान शंकराचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. यासोबत चांदीचे बेलपत्र हे भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते, त्यामुळे याला घरात ठेवल्याने भगवान विष्णूचा सदैव आशीर्वाद मिळतो. चांदीचे बेलपत्र नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. वास्तूमध्ये असे मानले जाते की चांदीच्या धातूमध्ये सकारात्मक शक्ती असते, म्हणून या चांदीच्या बेलपत्राचे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते आणि ते कोणत्याही प्रकारची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. घराच्या मंदिरात किंवा इतर पवित्र ठिकाणी ठेवणे शुभ मानले जाते. चांदीचे बेलपत्र देखील चांदीची धातू म्हणून घरात शांतता, सौंदर्य वाढवते आणि शीतलता प्रदान करते. हे घरात ठेवल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि अनावश्यक भांडणे टाळण्यास मदत होते. चांदीचे बेलपत्र आरोग्य आणि आनंद वाढवते. वास्तूमध्ये असे मानले जाते की चांदीचे बेलपत्र आरोग्य आणि आनंद वाढवते. घरात ठेवल्यास घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा शरीराला ऊर्जावान ठेवण्यास ही मदत करते. तथापि हे देखील महत्त्वाचे आहे की एखाद्या ठिकाणी ठेवावे. चांदीचे बेलपत्र ठेवण्याची योग्य दिशा कोणती. वास्तुशास्त्रानुसार म्हणजे शिवपुराणानुसार घरामध्ये चांदीचे बेलपत्र ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे पूर्व किंवा ईशान्य असे मानले जाते. या दिशेला ठेवल्याने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि समृद्धी कायम राहते. वास्तविक पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, त्यामुळे या दिशेतून जास्तीत जास्त ऊर्जा प्रसारित केली जाते. चांदीचे बेलपत्र शुभ मानले जाते आणि ते नशीब आणि समृद्धी आणते. असे म्हटले जाते, ईशान्य दिशा देवाशी संबंधित मानली जाते, म्हणून ती सर्वात शुभ मानली जाते. जर तुम्ही या दिशेला चांदीचे बेलपत्र ठेवू शकत नसाल तर उत्तर किंवा पश्चिम दिशेलाही ठेवू शकतात. तथापि ही दिशा देखील तुमच्या कुंडली आणि इतर घटकांच्या आधारे निश्चित केली जाते. चांदीचे बेलपत्र घरी ठेवण्याचे नियम कोणते. तर चांदीचे बेलपत्र मंदिरात म्हणजेच मंदिराच्या आत किंवा घराच्या तिजोरीसारख्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावी.
ते कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. इतर देवाबरोबर त्या बेलपत्राची नियमित पूजा करावी. तुम्ही ते वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे आणि त्यानुसार त्याच्यावर धूळ साठू द्यायची नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची. त्यामुळे तुम्हाला फायदे मिळू शकतील. वास्तूच्या या गोष्टी लक्षात ठेवून घरात चांदीचे बेलपत्र ठेवले तर तुमच्या जीवनात आनंद येईल. देवी लक्ष्मीच्या निवासासाठी घरामध्ये बेलपत्राचे रोप लावून हिंदू धर्मानुसार अशा अनेक वनस्पती आहेत ज्याच्या पूजेत विशेष महत्त्व आहे. तितकंच नाही तर घरामध्ये ठराविक ठिकाणी ही रोपे लावून त्यांची व्यवस्थित प्रतिष्ठापन केल्याने देवी लक्ष्मीही घरात वास करते. अशा वनस्पतीपैकी एक म्हणजे बेलपत्र वनस्पती किंवा बिल्वपत्र वनस्पती असे मानले जाते. ज्या घराची वनस्पती उगवली जाते या घरात देखील निवास करते. एवढेच नाही तर हे पान नित्य भगवान शिवाला अर्पण केल्याने माता लक्ष्मी भक्तावर प्रसन्न होऊन सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करते. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणायची असेल किंवा ते धनसंपत्तीने भरवायचे असेल तर ही रोप तुमच्या घरात जरूर लावा. बेलाच्या पानाने पवित्रता येते हे शिवपुराणात सांगण्यात आले आहे. यानुसार ज्या ठिकाणी ही वनस्पती उगवली जाते ती जागा किंवा घर काशी तीर्थक्षेत्रासारखे पवित्र आणि पूजनीय स्थान बनते. अशा ठिकाणी लक्ष्मी निवास करते आणि सर्व पापापासून मुक्ती मिळते. किंवा घरे सर्व प्रकारच्या व्यवस्थेच्या बंधनापासून मुक्त आहेत. ज्या घरात बेलाचे झाड आहे त्या घरात राहणारे सर्व सदस्य व्यक्ती शाश्वत पुण्य प्राप्त करतात. बेलाच्या रूपातून देवी लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात नितांत राहतो, सदैव राहतो. असे म्हणतात की शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते, कारण बेलपत्राच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून त्यांच्या झाडाला श्रीवृक्ष असेही म्हणतात. त्या वृक्षाची नित्यनियमाने पूजा केल्याने आर्थिक लाभ आणि लक्ष्मी प्राप्ती होते. असे म्हणतात की ज्या घरात ही वनस्पती उगवली जाते त्या घरात देवी लक्ष्मी सदैव वास करून घर धनधान्याने भरून घरात सुख शांती समृद्धी निर्माण करते. या झाडाच्या मुळास तूप अन्न किंवा मिठाई दान केल्याने गरिबी नष्ट होते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. योग्य दिशेने लावलेल्या बेलाच्या रोपामुळे समृद्धी येते. घराच्या योग्य दिशेला बेलाचे रोप लावून विशिष्ट फायदेशीर मानले जाते. उत्तर पश्चिम दिशेला लावलेली बेलाचे रोप तिथे राहणारा प्रत्येक व्यक्ती यशस्वी आणि तेजस्वी बनतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा बनतो. घरात कष्ट फळ मेहनत करणारा बनतो. तसेच केलेल्या कष्टाला फळही मिळतं. त्यामुळे मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी घराच्या उत्तर दक्षिण दिशेला लावलेल्या बेलाच्या रोपामुळे कुटुंबाला आर्थिक समृद्धी मिळते. अशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होतो आणि त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तो व्यक्ती कर्जातून मुक्त होण्यासाठी या दिशेला वेलीचे रोप आवर्जून लावावे. जे काही कर्ज आहे त्यातून मुक्तता मिळतेच मिळते, पण आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव टिकते. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.